Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. तुमचा आक्षेप 3 गोष्टींचा आहे. मला तुमच्या बोलण्यात आढळलं. एक, तुम्हाला असं वाटतंय की या GRच्या माध्यमातून जात बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. नंबर 1 हा पहिला तुमचा आक्षेप आहे. पॅन्डोरा बॉक्स ओपन केला. नंबर 2 जात बदलण्याचा प्रयत्न केला जातो जी बदलता येत नाही. जात बदलता येत नाही, धर्म बदलता येऊ शकतो. तर जात बदलण्याचा प्रयत्न केला जातोय. नंबर 1. नंबर 2, ती जात बदलून घेण्यासाठी म्हणून खोटी प्रमाणपत्र दिली जातील असं तुम्हाला वाटतं? 100% असा तुमचा इन्फ्लुएन्स आहे. 100%. पण सरकार तुमचं आहे, तुम्ही ते खोटी प्रमाणपत्र देणं थांबू शकता ना. असं आहे की सरकार म्हणजे मी एकटा नाही ना का, आणि सरकारमध्ये अनेक मंत्री आहेत. म्हणजे सगळं संपल्यानंतर सुद्धा जरांगीच्या घरी जाणारे, तिकडे हॉस्पिटलमध्ये औरंगाबादमध्ये जाणारे मंत्री आहेत ना. मी एकटा सोडत आहे का. आणि त्याच्यानंतर या मंत्र्यांच्या खाली सुद्धा फार मोठी अधिकाऱ्यांची फौज आहे ना. ती कुठे कुठे बी जाणार. म्हणजे एक खोटं सर्टिफिकेट जर कोणी घेतलं असेल तर प्रत्येकासाठी हायकोर्टामध्ये जा, सुप्रीम कोर्टामध्ये जा. किती लोकांसाठी आम्ही जाणार. आणि तुम्ही इतर ठिकाणी जर एवढं कडक केलं तर इथं एवढं लूज का केलं आहे, कशासाठी. हे तुमचं जिथे हैदराबादच्या नोंदी संपल्या तिथे तुमचं काम संपलं. पुढे जायची काही गरजच नाही तुम्हाला. आणि हे तुम्ही मुद्दाम कृत्रिमरित्या तयार करायचं काम चाललं. तुम्ही मगाशी मला प्रश्न विचारलात की पात्र शब्द का काढला. खरं याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे. म्हणजे मी तर सरकारमध्ये नाहीये, त्यामुळे मी याचं उत्तर नाही देऊ शकत. पण पात्र शब्द का काढला असं तुम्हाला वाटतं? तुम्हाला काय वाटतं का काढला असेल हा शब्द? म्हणजे अपात्र लोकांना द्या, पात्रच्या विरुद्ध अपात्र. किती सोपं आहे. 4थीच्या मुलाचा प्रश्न आहे, उत्तर आहे ते. पण तरी सुद्धा हे 2 GR आम्हालाही माहित नव्हते. आणि तुम्हाला कुठल्या GRची कल्पना देण्यात आली होती की ज्याच्यामध्ये पात्र एकही GRची नाही. एकही GRची नाही. मला फक्त सकाळी बोलवलं, त्यावेळेला मी सांगितलं त्याप्रमाणे हे मी सगळं त्यांना दाखवलं. हे GR आमच्या लक्षात आले नाही, आम्हाला कोणाला दाखवलं नाही. आणि हे GR काढण्याचे, अशा प्रकारचे निर्णय घेण्याचे अधिकार त्या समितीला आहेत की नाही हे मला माहीत नाही. आता मला उदाहरणार्थ मी सांगतो. आता या समितीने हा निर्णय घेतला. आता उद्या तुम्हाला माहिती आहे की OBC कमिटी निर्माण झाली. बावनकुळे अध्यक्ष, तुम्ही पण आहात. हां, मी आहे, बरोबर ना. आता ते जसे तसे आम्ही पण आहोत. आता आम्ही असा एक GR काढला की हे OBC सोडून जे कुणबी मराठी कुणबी आणि हैदराबाद गाडी यांना बाहेर काढण्यात यावे, चालेल का? ते काढू शकतात. आमचा एक GR येईल. आम्ही पण जाणार नाही मंत्रिमंडळाकडे. हरकती काही नको, चालेल का? काढूया. पण GR काढण्यासाठी जे डिपार्टमेंट लागतं, सामाजिक न्याय, ते तर तुमच्याकडे नाहीये ना. अरे आहे ना, आमचं इतर मागासवर्गीय डिपार्टमेंट आहे. अच्छा, त्यामध्ये पण त्याच्याकडे तरी तुम्ही कुठे गेलात? तुम्ही फक्त समितीने केलेलं काम आहे. कमिटी जी आहे, मराठा कमिटी, तशी OBC कमिटी. तुम्ही जर असं केलं तर उद्या ते OBC कमिटी तसं करेल. ठीक आहे, जे असे घुसलेले आहेत बॅकडोर एंट्री, ते ताबडतोब शोधून काढण्यात यावे बाजूला. तुम्ही त्या दिवशी कॅबिनेटला गेला नाही. तुम्ही प्री कॅबिनेट, तुमची जी NCPची प्री कॅबिनेट मीटिंग होती त्या कॅबिनेटमध्ये गेला. तिथे काय झालं? तुम्ही तिकडे तुमच्या पक्षासमोर भूमिका मांडली, कारण तुमच्या पक्षामध्ये सुद्धा OBC मंत्री आहेत, तटकरे आहेत, म्हणजे आदिती तटकरे आहेत, आता दत्तामामा भरणे मंत्री आहेत त्याच्यामध्ये. त्यांच्यासमोर ही भूमिका तुम्ही मांडली का? असं आहे की मी गेलो, त्याच्यानंतर अजितदादांनी जे आहे विचारलं की काल निर्णय झाला त्यावेळेला कोण कोण होते त्या कमिटीतले लोक. की त्यांची चर्चा झाली होती की असं झालं, तसं झालं, हे झालं, ते झालं. खरं सांगा, मला काही विचारलं नाही. आता मला विचारलं नाही तर मी काही सांगितलं नाही. आणि मला त्याच्यानंतर ताबडतोब हे सगळं घेऊन वकिलांकडे वगैरे जायचं. अजूनही धावपळ करतो मी की भाई शब्दांचा अर्थ काय. आणि जर हायकोर्टाने सांगितलेलं आहे कुणबी आणि मराठा हे 2 वेगवेगळ्या जाती आहेत आणि त्या एकत्र आहेत असं मानणं हा सामाजिक मूर्खपणा आहे, असं हायकोर्टाने म्हटलं. मी नाही म्हटलं, हायकोर्टाने म्हटलं. आणि ते वेगवेगळे आहेत. आणि त्याला परत चॅलेंज झालं कुठे? सुप्रीम कोर्टात. सुप्रीम कोर्टाने सुद्धा त्याच्यावर आणखी पुढे सांगितलेलं आहे की हे शक्य नाही. त्यांनी उलट विचारलं की मराठा समाजाचे आतापर्यंत एवढे सगळे मुख्यमंत्री झाले पण कुणीही हा निर्णय घेतला नाही, कारण
तो त्यांचा शहाणपणा होता की हा समाज सामाजिकदृष्ट्या मागासला आहे म्हणून त्यांनी ते केलं. अशी शाबासकी त्यांना दिलेली आहे त्या मराठा मुख्यमंत्र्यांना ज्यांनी हे केलं नाही त्यांना. आणि त्यांनी स्पष्ट म्हटलं की हे देता येणं शक्य नाही.